विजयाची अनुष्ठेयता बाकी आहे, नाहीतर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या तिन्ही उमेदवारांना विजयी कराल हा आत्मविश्वास माझ्यासारख्याला आहे. कारण मी राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करत आलेलो आहे. कार्यकर्ता कोणता कसा आहे, कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून नेमका त्यांचा कॉन्फिडन्स किती आहे हे बघितल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळे मगाशी जरी आम्ही चिवेलीला होतो आणि चिवेलीला गेल्यानंतर तिथले कार्यकर्ते त्या ठिकाणच्या दिलेल्या लोकांनी शब्द आणि त्यानंतर आपण सगळे या ठिकाणी आपल्याला बघितल्यानंतर या ठिकाणचे असलेले आपले सगळे उपस्थित कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते की एका वेगळ्या जिद्दीनं ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, या माध्यमातून आपण जे काम करताय त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांचे चेहरे जे सांगून जात आहेत, त्यामुळे निश्चितपणे आपल्याला हा विजय मिळणार यामध्ये माझ्यासारख्याच्या मनात कुठलीही शंका नाही. मधुदादांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या. आपणही अनेक वर्ष निवडणूक लढतात. फार मोठा वारसा आपल्या लोकांकडे आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगायचं झालं तर कैलासवासी तात्यासाहेब नातूसाहेब असतील किंवा त्यानंतर माजी आमदार नातूसाहेब असतील किंवा आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार असेल किंवा त्या अनुषंगाने हिंदुत्वाचा विचार असेल, हा खऱ्या अर्थाने जोपासण्याचा जपण्याचा काम या भागातल्या तुम्ही सगळ्या सहकार्याने केलेला आहे. मधल्या काळामध्ये जरी चित्र बदललेलं असतं, मधल्या काळामध्ये जरी अनेक राजकीय स्थित्यंतर आलेले असतील, तरी आपण सगळ्या मंडळींनी हा जो काही विचारांचा वारसा आहे, हा जो तत्वांचा वारसा आहे, पक्षाचा वारसा आहे, तो अबाधित राखण्याचं काम प्रामाणिकपणे या भागामध्ये आपण करत आलेला. आज अनेक स्थित्यंतर घडलेली आहेत, अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा चेहरा मोहरा बदललेला आहे. अनेक चेहरे या पक्षामध्ये येत आहेत. अनेक प्रकारची स्थित्यंतर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आम्ही राजकारणामध्ये 15-20 वर्ष काम करणारी इतर पक्षातली मंडळी आपल्याकडे येतो आहोत. याचा अर्थ की या सगळ्या ज्या आपण विचारधारा जोपासत आला, निष्ठेने ज्या ठिकाणी काम करत आला, त्या निष्ठेला आज फळ मिळताना आपल्याला दिसत आहे. आज आपल्याला जरी संख्येनं कमी असलो, आज आपण जरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आपली जरी संख्या शून्य असली, तरी सुद्धा आपण सगळ्या मंडळींनी ज्या ताकदीने या पक्षापाठीमागे जी शक्ती उभी करताय, त्या शक्तीचा रिझल्ट मिळायला आता सुरुवात केली. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर गुहागर नगरपंचायतीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून आपला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान झाला. चिपळूणमध्ये तर अशी परिस्थिती होती की भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही, अशा पद्धतीचे पत्रकारांपासून सगळ्यांचे रिपोर्ट्स असताना आज त्याही ठिकाणी आपण दमदार कामगिरी करून 7 नगरसेवक आपले त्या ठिकाणी विराजमान झाले. आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार विराजमान झाला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो विजयी झाला, त्याला जर आपण पाहिलं तर जिथं जिथं युती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार आपण एकत्र लढत होतो, त्याच भागामध्ये मताधिक्य मिळालं. बाकी सगळ्या ठिकाणी त्याला मताधिक्य घेता आलेलं नाही. या सगळ्याच्या पाठीमागं निश्चितपणे केंद्रातील मोदी साहेबांचं सरकार असेल, मोदी साहेबांच्या बाबतीतली जनमानसामध्ये असणारी प्रतिमा असेल, किंवा आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीच्या काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे, त्याचा असलेला आदर असेल किंवा त्याच्या असलेली त्या पद्धतीच्या असलेले आकर्षण असेल, या सगळ्यांचा परिपाक सगळीकडे पाहायला मिळतो. पण तरीसुद्धा मला काही गोष्टी खटकतात. मी या पक्षामध्ये आलो आणि पक्षामध्ये आल्यानंतर ह्या पक्षामध्ये काम करायची कार्यपद्धती,
या पक्षामधले निर्णय करत असताना कार्यकर्त्याला पाठबळ देण्याची जी भूमिका आणि त्याचबरोबर एखादा ताकदीनं कार्यकर्ता काम करत असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभी राहण्याची पक्षाची भूमिका, हे सगळं बघितल्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलं की मी अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलं, परंतु जे स्वातंत्र्य इतर पक्षामध्ये नाही, जे काम करण्याची जी कार्यपद्धती इतर पक्षामध्ये नाही, ती भारतीय जनता पार्टीमध्ये असताना सुद्धा हा माझा भारतीय जनता पार्टी पक्ष मागत आहे. आज खरं म्हणजे निवडणूक आहे, महायुती म्हणून आपल्याला काही गोष्टी बोलल्या पाहिजे, पण आज हा जो या ठिकाणी बोलण्यामागचं, पक्षाच्या बाबतीत बोलण्यामागचं कारण माझं एवढं आहे, कारण भारतीय जनता पार्टीचं बेस जर कुठं असेल, मूळ कुठं असेल रत्नागिरी जिल्ह्यातलं, तर या ठिकाणी मधल्या काळात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर आपण सगळे जे नावमेद दिसत होतात त्या चर्चा केल्यानंतर काहीच काही आपल्याला इथं घडणार नाही अशा भूमिकेतनं कार्यकर्त्यांची मानसिकता बघितली. त्यावेळेला जे काही चित्र माझ्यासमोर होतं, त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा आता आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला लढतोय, त्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं सांगाव्या म्हणून या ठिकाणी थोडंसं मी विषयांतर करतोय. मी त्यावेळी लक्षात आलं की एवढं सगळं असताना सुद्धा आपल्या पक्षाला आपण इथं वाढवू शकत नाही. आज पश्चिम महाराष्ट्र जर बघितला, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी नगरपालिका असेल, इतर स्थानिक संस्था असतात, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, आमदारकी असेल, ज्या ठिकाणी कधीही असं वाटलं नाही की काँग्रेस भारतीय जनता पक्षाचं कमळ कधी तिथे उगवेल, कमळ त्या ठिकाणी कधी फुलेल, त्या ठिकाणी आज बघितलं तर सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीने ताब्यात घेतली. मग कोकणामध्ये तर आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी मोठी मोठी काम करणारी दिग्गज मंडळी आहे, जनसंघाचं काम करणारी मंडळी आहे, जनसंघाचा पहिला खासदार निवडून देण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्याने केलेलं आहे. असं असताना सुद्धा आज आपल्याला एवढं अपयश का? आणि मग ठरवलं की आपण या प्रक्रियेमध्ये काम करायचं. नगरपालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांसारखी युवा टीम घेतली, या युवा टीमला कामाला लावलं, त्यांना सांगितलं आपल्याला निश्चितपणे नगरपालिका लढायची, पक्षाचा निर्णय काय होईल ते होईल, पण तुम्ही आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला लागा. आज त्याचं एक वातावरण तयार झालं. 3-4 महिने निवडणुकीची प्रक्रिया ज्यावेळी सुरू होते त्यावेळेला त्या वातावरणाचा अंदाज युतीला आला. युती करण्याचा आम्ही निर्णय केला. युती करण्याचा निर्णय झाल्यानंतर मग ज्या वेळेला चर्चेसाठी आम्ही बसलो त्यावेळी ठरलं की विजयाच्या दृष्टीनं जी गणित असतील त्याच्यात जो बसेल त्याला आपण तिकीट द्यायचं. आणि याच्यामध्ये कधी नगरपालिकेला 2 किंवा 3च्या पुढे आपल्याला सीट मिळत नव्हत्या. यावेळेला आपल्याला 11 नगरपालिकेला चिपळूणमध्ये सीट मिळाल्या आणि 11 पैकी आपले 7 नगरसेवक निवडून आले. एक नगरसेवक आपला 4 मतांनी पडला आणि दुसरा नगरसेवक आपला 14 मतांनी पडला. नाहीतर आपले 9 नगरसेवक आज ते नगरपालिकेमध्ये दिसले. आज तीच परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आली. थोडंसं रस्सीखेच प्रत्येक पक्ष करत असतो, त्या पक्षाला वाटत असतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही. पण आपणही आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याच्या दृष्टीने जी वातावरण प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे, जी मेहनत करायला पाहिजे, ती मेहनत जर केली तर आपल्याला नक्की रिझल्ट मिळतो. त्याही ठिकाणी अनेक गोष्टी मागं पुढं झाल्या आणि त्याच्याही पद्धतीने जरी आम्हाला समाधान करत नसेल तर निश्चितपणे ज्या ज्या आपल्याला अपेक्षित सीट पाहिजे होत्या त्या जिल्हा परिषदेने आपल्याला मिळाल्या. हा गड आपल्याला मिळेल न मिळेल अशा परिस्थितीमध्ये होता. अनेक कार्यकर्ते, बंडू शेठ असतील, नीलमताई असतील, आमचा सुयोग असतील, सगळ्यांनी सारखा आग्रह केला, साहेब आपल्याला मिळाला पाहिजे. मी सातत्यानं वरिष्ठांना सांगितलं, नातू साहेबांनी सांगितलं की आपल्याला या कोणत्याही परिस्थितीत साहेब आम्हाला हा मतदारसंघ मिळाला पाहिजे. शेवटी असं वाटायला लागलं की वेळ कमी, या वेळेच्या कमीमध्ये आपण हा जर मतदारसंघ मिळाला तर किती वेळ भांडत बसायचं. तर शेवटच्या क्षणी आपण सगळ्या गोष्टी जर भांडत बसलो तर मग या सगळ्यातून जर काही निष्पन्न नाही झालं तर समोरच्याचा फायदा होईल. आणि मग पक्षानेही सांगितलं की कुठंतरी जोडून घ्या. आम्ही थांबायचं ठरवलं, पण पक्षाला आमची भूमिका कळलेली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि या ठिकाणची उमरोली जिल्हा परिषद सीट मिळाली. अजून काही मनासारख्या 2-3 सीट मिळाल्या असत्या तर आपल्याला निश्चितपणे या निवडणुकीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवता आला असता. पण जेही मिळालेले आहेत ते सगळे उमेदवार
पक्षासाठी काम करणारे, तळागाळातले सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेली आणि विशेष करून कुठलेही प्रस्थापित असे चेहरे नाही. तुम्ही आज जर सगळे पंचायत समितीचे 10 उमेदवार आपले बघितले, 7 उमेदवार बघितले आणि जिल्हा परिषदेचे 3 उमेदवार बघितले, हे खऱ्या अर्थानं उद्या पक्षाला न्याय देतील, कार्यकर्त्याला न्याय देतील आणि त्याचबरोबर या पुढच्या काळात हा पक्ष वाढवण्यासाठी मेहनत करते अशा चेहऱ्यांना आपण या ठिकाणी संधी केलेली. आता तुमचं माझं कर्तव्य काय? मगाशी यांनी सांगितलं की प्रशांत यादव आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. तुम्हाला घेऊन आपण जेव्हा कार्यकर्ता आणि नेते यांच्यामध्ये जेव्हा एखादा समन्वय तयार होतो त्याच वेळेला अनेक गोष्टी घडतात. नगरपालिकेमध्ये आम्ही समन्वय ठेवला म्हणून आपल्याला यश मिळालं. आज मी या ठिकाणी आलो, ह्यामध्ये कारण ही एकच आहे की तुमच्यामध्ये ताकद आहे, माझ्यामुळे राजकारणाचा काहीतरी अनुभव आहे आणि याच्यातून आपल्याला समोरचे काय करू शकतात याचा अंदाज घेऊन जर आपण पुढच्या गोष्टीची आखणी केली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं. आज आपल्या समोर शिवसेना युतीसोबत आपण काम करतो, त्यांचेही कार्यकर्ते आहेत, अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत. आपण जरी निवडणुकीपासून थोडेसे लांब असलो कारण आपल्याला यश फार मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे आपल्यामध्ये थोडी उदासीनता होती, पण आज त्यांना आपण सोबत घेऊन जातो. काही ठिकाणी सत्तेची गणित आहे, उद्या निवडून आलेला आपला सहकारी सत्तेच्या गणितात बसला पाहिजे. आज महाराष्ट्रात आपली सत्ता आहे, केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, पण जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये आपली सत्ता नसेल तर तुम्ही कितीही काही करा त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. खालच्या कार्यकर्त्याला किंवा खालच्या ठिकाणी जर आपल्याला आपल्या भागाला न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणचा आपला कार्यकर्ता हा सत्तेच्या बरोबर गेला पाहिजे. म्हणून काही गोष्टींच्या तडजोडी जरी आपण केल्या असल्या तरी त्या माध्यमातून आपल्याला ज्या गोष्टी आजपर्यंत मिळाल्या नाहीत त्या मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. मी आपल्याला एक या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत राजकारणामध्ये माझी राजकीय वाटचाल झालेली आहे. मी ग्रामपंचायत सदस्यापासून माझी सुरुवात केली. वयाच्या 23व्या वर्षी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झालो. 15 वर्ष खेर्डीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये काम केलं. त्या काम करत असताना अनेक अडचणी मी बघितल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं काम करावं लागतं, कशा पद्धतीमुळे पक्षाच्या किंवा अनेक गोष्टींची सुद्धा त्रास होतात, बाहेरचेही त्रास होतात. ह्या सगळ्या माध्यमातून काही गोष्टी शिकलो. त्यामुळे आज मी जेव्हा तुमच्या समोर येतो, मगाशी तुमच्या समोर बसलो, त्यामुळे मी तुमच्या समोर बसताना एक कार्यकर्ता म्हणून बसलो आणि कार्यकर्ता म्हणून तुमच्याशी एक संवाद साधला की शेवटी आज आपल्याला पुढे जायचं असेल तर त्यासाठी कुठंतरी आपल्याला आपले मतभेद असतील, आपले किंतु परंतु आहेत हे विसरून आपण जर राजकीय प्रवाहात काम करायचं ठरवलं असेल तर पहिल्यांदा कुणाला तरी एकाला पुढे न्यायला पाहिजे. आपल्यातला एक जण जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आपण पुढे कधी जाऊ शकत नाही. मला अनेक जण सांगतात की बाबा ही खुर्ची एवढी मोठी आहे, ती खुर्ची तेवढी मोठी आहे. मी एवढंच सांगतो की खुर्ची किती पण मोठी असली तर त्या खुर्ची समोर जर माणसं नसतील तर